बाजूला इथून आपण ड्रॉ करणार आहोत. ठीक आहे. सिंपली आपल्याला एक जसं आपण एखादा ड्रॉइंग काढतो त्याप्रमाणे ड्रॉ करायचं आहे. ड्रॉ करताना बघायचं की लाईन ब्लू कलर मध्ये आहे. प्रोफाइल राईट साइडला बघा, इथं जे बॉक्स आहे, सर्कल आहे, टॉपला बघा प्रोफाइल एक सिंबल आहे, त्यावर क्लिक करायचं आहे. एक लाईन ड्रॉ करू आपण सिंपल. जेव्हा आपण क्लिक करू तेव्हा ती लाईन एंड होईल. ठीक आहे. नंतर राईट साइडला आणखी तिला ड्रॉ करू. अँगल मध्ये ड्रॉ करूया. अँगल नंतर देणार आहोत. नंतर परत स्ट्रेट. आणि या लाईनला सेंटर लाईन वरती घेऊन यायचं. सेंटर लाईन वरती आल्यानंतर क्लिक करायचं. परत खाली ड्रॉ करत जायचं आपल्याला. आणि नेक्स्ट राईटला जाऊन इथे याला जॉईन करून घ्यायचं. सिंपली आपण जसं ड्रॉइंग काढतो, आपण काही यामध्ये डायमेन्शन दिलेलं नाहीये. सिंपली काय केलं, फक्त ड्रॉ करून घेतलेलं आहे. प्रोफाइल घेऊन प्रोफाइलने फक्त ड्रॉ करायचं. डिलीट करायचं असलं लाईन तर डायरेक्ट सिलेक्ट करून तुम्ही डिलीट बटन दाबू शकता किंवा कंट्रोल झेड करा. कंट्रोल झेड केल्यानंतर तुम्ही इनिशियल पोझिशन नाही, इनिशियल पोझिशनला येणार. स्केप दाबा, स्केप. बदलामध्ये समजून आहे आपले डायग्राम शिकलेले काढलं का? इथपर्यंत झालाय का सगळ्यांचं? हे आता आपण काय करणार, सिंपली 3D कसं करायचं हे बघत आहे. त्याच्यामुळे डायमेन्शन आपण दिलेलं नाही. ते सिलेक्ट आहे पूर्ण. जॉईन झालं ना, तुम्ही अलग अलग पार्ट काढले. कंटिन्यू काढलं की ते ऑरेंज होणार. काही प्रॉब्लेम आला तर आपण बोलणार नाही. ठीक आहे. इथपर्यंत ड्रॉ केलाय आपण. आता याला काय करायचं, आपल्याला 3D करायचं आहे. तर बघा राईट साइडला इथं टॉपला बघा एक्झिट वर्कबेंच आहे. असा अप साइडला एरो दिसतो. येलो कलरचा एरो आहे एका रेक्टँगल मध्ये. एक्झिट वर्कबेंच म्हणून लिहून येते तिथं.
त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथं राईट साईडला शाफ्ट म्हणून कमांड आहे. एक राऊंड शाफ्ट दिसतो आपल्याला मध्ये पेटवायला. त्याच्यावरती शाफ्ट लिहिलेला आहे बघा. शाफ्ट जर समजा माझा जिथं सिम्बॉल आहे तिथं जर नसेल तर साईडला कुठेतरी दिसत असेल बघा शाफ्ट राऊंड मध्ये. ठीक आहे. या शाफ्ट वरती क्लिक करायचं आहे. शाफ्ट वरती क्लिक केल्यानंतर इथं सिलेक्शन ऍक्सिस विचारत आहे राईट साईडला बॉक्स मध्ये. तर ऍक्सिस जो आहे आपल्याला वाय ऍक्सिस जो आहे तो आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. व्हर्टिकल ऍक्सिस उभा वाला डायग्राम मधला. आणि प्रिव्ह्यू करून तुम्ही चेक करू शकता की डायग्राम निघाली आहे. नंतर ओके करायचं. आता याला तुम्ही इथं चेक करू शकता तुमची जे डायग्राम आहे ती निघाली आहे की कोणाकोणाला प्रॉब्लेम येत आहे. इकडे पण केलं का. नाही करू का. डायग्राम जर 3D होत नसेल तर स्केच व्यवस्थित निघालेला नाही. तर स्केच मध्ये जायचं परत आणि स्केच मध्ये गेल्यानंतर बघा कुठं ओपन राहिलेलं आहे का, जॉईंट वगैरे कनेक्ट नाहीये का चेक करायचं.
याला इम्प्रेव करण्यासाठी मध्ये होल तयार करणे, शेल तयार करणे. तर मग काय करायचं, हा जो सरफेस आहे याच्यावर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर राईट साइडला बघा शेल कमांड आहे. याच्यामध्ये बघा इथं हे जे जॅम्पर दिसते, एज फिलेट दिसते, जॅम्पर दिसते, याच्यात 4 नंबरला शेल आहे. दिसला काय? यामध्ये शेल कमांड दिसत आहे. त्या शेल वरती क्लिक करायचं आहे आणि किती तुम्हाला त्याची थिकनेस ठेवायची आहे आतून ते तुम्हाला पुट करायचे. समजा आपल्याला 3 ठेवायचे, आपण 3 केलं आणि नंतर ओके करायचं. ओके केल्यानंतर त्याच्या प्रकारे तयार होईल. Kalanger